हुशार चपळ खट्याळ आमची कन्या, हा घरातील गणिते सोडवित चुटकीने लावण्या. लय भारी सूरत न्यारी, घरी दारी हण शेजारी, नटखट ही चटपट ही स्मार्ट ही बहुगुणी आवडी सर्वांना. ही आमची अनन्या अनन्या, ही आमची अनन्या अनन्या, ही आमची अनन्या अनन्या, ही आमची अनन्या अनन्या. काही दिसत नाही आजग्या. आजग्या कोण रे? अरे पर मानकर येनो यावा यावा लभ्याला लभ्याला. लय लय घरातच आज अजून काही जाणार आपण. तुझी बाय नाही मारलंय. ते काय तुझी बायल खया. भास्कराचा बायकोचं नाव घेऊ नको, मला अटॅक येऊन खपीन ना मी. नाही नाही पण बायल तुझी घरात नाही ना. नाया नाया. ते नाही आरी गेली ते बाबा मत चला हो खय मेला तू आणि मी जातो खय. म्हणजे तुम्ही आता कसं ओळखलं? चांगला चांगला बस पण आधी. अरे ऐक नको बाहेर बसूया. असं नाही रे, बस एक गोष्ट विचारते. गोष्ट हा मला सांग, तुझ्या मेवणीचं नाव काय रे? आता मेवण्याचं नाव गीता, दुसऱ्या मेवणीचं नाव, बबिता, तिसऱ्या मेवणीचं नाव, संगीता. रे तुझ्या सासऱ्या काय दुसरं काम धंदोच नाही होतो? दर वर्षाक आपला येऊ दे येऊ दे येऊ दे. परता मारा दे. हा. तुझ्या भाचीचं नाव काय? बाचीचं नाव प्रगती, पुतणीचं नाव काय? शरदा. काकीचं नाव काय? ते काकी म्हणजे काय अख्ख्या खानदान मा काही विचारून घेत मुद्द्याचं काय तर बोला दी. नाही रे, सगळी नाव एवढ्यासाठीच विचारतोय हा. की मग अनन्या कोण? मग परत बोल. अनन्या कोण? आजग्या ए मेले ह्या नाव तू काय ऐकलं? अनन्या? आ हे म्हणजे म्हणजे तुझा ह्या लपडा वहिनी कळला वाटता. हा? अरे हो, तुझ्या बायलेन जेव्हा माझ्या बायलेक फोन केलेलो ना, आ तेव्हा ह्या नाव ओझरता ओझरता ऐकलंय. हा होता कोण? अनन्या ना. हा. तर आज तुझ्या घराकडे येणार होता. काय? हो, येवाना इली पण असतली. अरे देवा. देवा आजग्या ए मेल्या आता आपलं काय खरं नाही. काय खरा नाही म्हणजे काय? तुझा खरा नाही. अरे एवढ्या वर्षाची आपली दोस्ती ती. हा एका 90तली आपण. जेव्हा तू माझ्या बरोबर बसत नसतं ना, तेव्हा तुझ्या नावाचं असं मी काढून ठेवतोय. आणि ह्या तुझा लपडा तू माझ्यापासून लपून ठेवलास. लपडा सच्च्या मित्रापासून लपून ठेवलास. अरे ऐक आधी बाबा. कळलं? अरे लपडा नाही अरे या. मग काय? अरे आजग्या मागे मुंबईत अडकलेलं आहे बघ एका घरात. तू माका सोडवू केलं. बरोबर. अरे त्या घरातल्या पुरीचं नाव हा अनन्या. का आता? हा ए बाबा ये आता आपला काय खरा नाही रे. काय आला? अरे बाबा यो सगळं प्रपंच हा ना, यो आपल्या दारू सोडूसाठी तो प्रपंच हा. म्हणजे अरे म्हणजे आपण दोघे दारू पिता, हा. आपल्या बायकांचं ऐकत नाही ना, तर ता अनन्या त्याच्यासाठी आपल्या समजवूसाठी बाबा. बरोबर रे. हा? काय काय घाबरत तू माणसारखं माणूस? घाबरत? अरे तुका ता पोरग्या माहिती नाही अनन्या. अरे ता गोड गोड बोलून ना ता आपली दारू सोडूसाठी प्रयत्न करतला. लाख प्रयत्न करीत रे. पण आपणाक माहिती आहे ना आपण कशी असाव. आपण दारू सोडतलो. हा ता झालंच रे. आपल्या दारू शिवाय जमाचा नाही. पण ह्या त्याका सांगून जमूचा नाही. म्हणजे अरे ता लय हुशार पोरग्या हा. अरे त्या काका काका बोलून ना आपली दारू सोडूसाठी प्रयत्न करत राहतला. काय सांगतो? हे पण आज घ्या, हे तू एक गोष्ट लक्षात ठेव. त्याच्या होकार देत राहायचो. आणि हे बघ त्याका सांगायचा, ऐको अनन्या आम्ही तुझा ना ऐकत लाव, आजपासून दारू पिणार नाही. तू जा बोलतस ना तर 100% खरा हा. हे बघ आणि ह्या पण सांगायचा, तू जा बोललस ना
आता ऐकून आमचे डोळे खाडकन उघडलेत असं सांगायचा. हा बघ आता ना ह्याच्या पुढे आम्ही दारवेच्या थेंबाक पण स्पर्श करू चाहू नाही. आणि तसा पण आपण दारवेच्या थेंबाक स्पर्श नाही करता. म्हणजे बाटलीतली दारू अशी ग्लासात ओतताव आणि ग्लासातून डायरेक्ट तोंडात ओतताव. समजला तुका? नाही, पण ग्लास भरला होता हा करता होता रे. अरे ताल मारा दे रे. मराठी नाही हा. थोडक्यात काय लक्षात येईल माझ्या हा. थोडक्यात काय त्यांच्या हो हो म्हणायचं सरेंडर होऊन जायचा. आता कसा बोललो आणि ते का सांगायचा काय काय आम्ही दारू सोडलाव सोडला असा जर नाही बोललाव ना तर तपोरगे 15 दिवस जागेवर हलूचा नाही बाबा. दोघांचे पिऊची वांदे होती. नाही नाही त्यामुळे हा. त्याच्या होय होय म्हणायचा. काय म्हणायचा होय 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 हा. थै नाही बोलायचा थै बोलायचा. थै थै हा होय होय हा. होय होय आणि काय रे आज गे काय का गेल्या एवढ्या वर्षाची मैत्री आपली होय तर. तपोर माझ्या घरा गेला एका शब्दान तू बोललं नाही माका. आहे काय आता सांगलंय ना मी तुका. चांगलंय मग आता चल माझ्या सोबत. हो हे म्हणजे का तुझी पण दारू सोडवू केला. नाही. तुझ्या बाईले पण असं सांगितलं नसतं माझ्या बाई. मी नाही येतले जा तू. नाही खय नाही, नाही. ए बाबा तुझी पण दारू सोडवू नाही नाही माझ्या सोबत मी नाही येतले चुका आपल्या मैत्रीची शपथ असते. मैत्री बी ती गेली मी नाही येऊ नाही, नाही. ऐक हे बघ मी काय म्हणतोय हे बघ असा नको करू हा बघ असा अरे ये अरे हे ढकलता घ्या का माका तू. परब काका आमचे हे सकाळी सकाळी खय गेले माका काय कळणार नाही. अगे तुमचे हे नि माझो घो जाऊन जाऊन जातले खय. सशाची दाव कुंपणापर्यंत. अगे सशाची नाय सरड्याची. अगो सशाचा धावना खय सरड्याचा धावना खय. खरंच गे बाय नाही काय आम्ही ना घराकडे ससो पाळलो होतो. तो गेटच्या बाहेर जाणेच नाही थैसूनच परत येई म्हणून माझं वाईस घोळ झालो गो. काही हरकत नाही. अरे अरे अनन्या आत्या नमस्कार परब काका. नमस्कार नमस्कार. यो यो खय रवलो या. अरे असं काय ये रे लाजत कित्या. अरे आपलीच माणसं. यो तो मागे इलेलो ना माका सोडवू तो ह्यो आजगो खूपल मित्र माझो आज घ्या. अरे ही अनन्या आणि ही अनन्याची आत्या. हा बाबा लावणी कलाकार हा मग आणि लोक कलावंतांसाठी काम पण करता बाबा. पण तुम्ही बसा मी आपलं बोलतच राहलोय. आज घ्या बस रे. अरे सवय प्रमाण खाली काय बसलं काय पाहुण्यांच्या बस बस काय गो. गो बघलास तुम्ही नाव काढलास आणि हे इले 100 वर्ष आयुष्य आहे का. एंका 100 वर्षा इतकी दारू पिऊन हे 100 वर्षा जगताले होत. तू काय बोलत अरे बोलन देते ती का. अरे कसा आम्ही बाई माणसाचा शब्द खाली पडूक देत नाही. आणि कसा हा वहिनी त्या दिवशी तुम्ही माका काय सांगलात काजू फॅक्टरीत जावा मी फटकन गेले की नाही. फटकी इली तुमच्या जाणार नाही ती. हा केलास आणि काजूची ऑर्डर घालून इलास. गबुगो जरा पाहुण्यांच्या समोर काय लावलं त्यांची चौकशी आधी करूक नको. पाय अनन्या बरास ना तू. मी ठीक आहे काका. तो गजोदर कसो आगो तोही बरा आहे. आणि त्या चंपा काय चप्पाचा काय अगो पार बरा आता. का झाला का पुरे नाही झाला. गप्र नाही नाही पण खरा लय बरा. खेका म्हणजे तुझा भाव अजून लग्नाचो आहे ना म्हणून त्याच्यासाठी मनाने विचारलंय. आपलं काय गप रे गप जरा. बोल बोल. अनन्या अगो अचानक गेलास ती. हो अचानकच. तुम्हाला चालेल ना काका. अगो चाललात काय धावत काय बोल. होय होय हाकेक जो धावून येता तो खरो माणूस. होय घे. हो माणूस काय माणूस पाहिल माणूस. घबरा. अनन्या
दिसता होय काय? नाही नाही तसं काय नाही. असं समजा आम्ही कोकण फिरायला आलोय. म्हणजे तुम्ही आमचं सिंधुदुर्ग किल्लो बघू केलास? हो हो हा म्हणजे तुम्ही स्कुबा डायव्हिंग करू गेलास? हो हो म्हणजे तुमका आमच्या ह्याकडचे डॉल्फिन बघूचे हत? हो का नाही? होय का नाही? म्हणजे हो हो जरूर बघू. मला ना ते रापण पण बघायची आहे. आपण दाखवूया आपण. याच घ्या तू थांब रे. हा हा माका जर आता बोलू दे. अनन्या काय रे, काय झाला काय? नाही माका माहितीये तू होय कशासाठी इलसता. कसा माका दारूचा व्यसन हा धंद्यावर माझं लक्ष नाही हा. पण अनन्या तू काय एक सांगू, चूक माणसाच्या लक्षात इली ना की तीच सकाळ समजायची, उजेड झालो असं समजायचो. तू इलस, आत्या इली आणि चूक पण माझ्या आत्या लक्षात इली. ए काय रे कुत्र होतो रे, हाकलले त्या का? हा कसा माझ्या बाईले तुका हाक दिला नसात आणि तू पटकन धावत इलस. पण एक सांगू तुका, ह्याच्या पुढे ना तुका त्रास करून घेऊची अजिबात गरज नाही. मी ना ह्याच्या पुढे अजिबात दारू एक हात पण नाही लावूचय. आज घ्या तू पण बोल रे. ओव्हर ऍक्टिंग होता, पटकन बोल. मी तुमका शब्द देतो, आम्ही याच्या पुढे आम्ही दोघा जण दारू पिऊच नाही. म्हणजे नाही नाही, तुमचा बोलणं आमका 100% पटलेला. तुमच्या बोलण्यामुळे आमचे डोळे खाडकन उघडलेत, बरोबर ना रे? नाही पण मी काही बोललेच नाही अजून. तरी पण तुम्ही काही एक बोलूच्या आधीच आमचे डोळे खाडकन उघडले. तुमका मी शब्द देतोय, याच्या पुढे आम्ही दारूच्या थेंबाका स्पर्श करूचो नाही. हा बरोबर बोलतास गो. हा अनन्या मी तू काही शब्द देतोय, याच्या पुढे ना मी दारूच्या थेंबाक पण स्पर्श करूच नाही. मी माझ्या बाईलेची शपथ घेऊन सांगतोय. हो माझी किती शपथ घेतास हा? माझ्या जीवावर किती उठलास? अगो तू ए आज घ्या तू पण घे रे शपथ. मी पण होय तर ठीक आहे. हा मी तुझ्या बायलेची शब्द. ते काय पाहुण्याच्या, ते माझ्या बाईलेची किती आहे? अरे हो, मग माझी बॉयलर कोंबडी होय. सॉरी सॉरी, मी तुझी शपथ. अरे माझी रे भंगला काय रे तू, चाल माझी शपथ. सॉरी सॉरी, खबरदार माझी शपथ घेतलास तर. अगलं पाडलंस ना एकटो, बघलास कशी भास्कर अंगार येली ती माझ्या. अरे माऊली चांगली आहे रे ती. ही माऊली होय हे ती माऊली. अरे हीच माऊली काल रात्री चावली मला. बघू तर हा दाखव. रे काय तू पाहुण्या घरात गेलेली. अनन्या त्याचा सोड, मी तू काय शब्द देत. परब काका मला माहितीये व्यसन हे असं सहजासहजी सुटू शकत नाही. कारण त्याचं शरीर हे व्यसनाचं गुलाम झालेलं असतं. जोपर्यंत तो स्वतः ठरवत नाही ना की मला व्यसन सोडायचंय, तोपर्यंत कोणी कितीही प्रयत्न करू दे ते फुकट जात. परब काका, कुबल काका, हे बघा मी जे आता बोलणार आहे ना ते कदाचित तुम्हाला मी लहान तोंडी मोठा घास घेते असं वाटेल. पण काका मी खरंच सांगते, मी हे जे बोलणार आहे ना ते खरंच तुम्हा सगळ्यांच्या प्रेमापोटीच. अनन्या तू बोल बिंदास, आम्ही असो तुझ्या सोबत. होय होय मी आपण असो. अनन्या, मला वाटतं तू आता डायरेक्ट विषयावर यायला हवंस. ही माणसं तशी समजूतदार आहेत आणि तुझ्या त्यांच्याबद्दलच्या भावना त्यांना माहिती आहेत.
तर माणसाचं व्यसन का सुटत नाही? किंवा आमच्या या माणसांचं व्यसन का सुटणार नाही? तेच, व्यसनी माणसाला हे माहित असतं की व्यसन त्याचं नुकसान करते, पण तरीही तो व्यसन करतच राहतो. व्यसन न सुटण्याची ना बरीच कारण आहेत काका, पण त्याचं महत्वाचं कारण काय आहे माहिती? व्यसन हे त्या माणसाचं नुकसान करतंय हे त्याला माहित असताना तो स्वतःलाच सांगत असतो की व्यसन सुटणं हे महाकठीण आहे, हे आपल्याला जमणारच नाहीये. जे लोक व्यसन सोडतात ना त्यांच्या इतकी क्षमताच नाहीये आपल्याला. त्यामुळे व्यसन करणं हे आपल्या अंगवळणी पडलंय. जे जसं सुरू आहे ते तसं सुरू राहावं असं त्याला वाटत असत. व्यसन सोडण्याबद्दल तो नकारात्मक विचार करत राहतो आणि व्यसन करत राहतो. पण मुळात व्यसन त्याचं नुकसान करतंय हे जेव्हा त्याला कळतं ना त्यावेळी त्याने असा विचार केला पाहिजे की मी व्यसन सोडू शकतो. व्यसन सोडणं हे महाकठीण असलं ना तरी ते नक्कीच अशक्य नाहीये. व्यसन सोडताना जो काही त्रास होईल तो मी सहन करेन, कारण तो त्रास काही काळापुरताच आहे. त्यानंतर त्या व्यसनाचे दुष्परिणाम माझ्या शरीरावर होणार नाहीये. माझं शरीर निरोगी राहणार आहे असा सकारात्मक विचार त्याने करायला हवा. आणि तोच विचार त्याच्या आणि त्याच्या कुटुंबासाठी योग्य आहे. थांबा 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 थांबा. अगे थांबा थांबा काय थांबवलं की? त्या चांगल्या बोलत होत्या ना. नाही हो वहिनी, नेहमी असेच करतात. अनन्या काय माका काय वाटतं? ह्या जा तू काय आमच्या 4 लोकांसमोर बोललास ना त्या नशा पाणी करणाऱ्या 8-10 लोकांसमोर बोललंस तर वय वय त्यांना फायदाच होतलो ना. वय ग्रामपंचायतीच्या परिसर केंद्रात सगळ्या गावकऱ्यांना बोलवूया, येतील तेवढे येतील. हा चांगलं सुचवलं यांनी. अनन्या, तुझाही व्यसनमुक्ती या विषयावर चांगला अभ्यास आहे आणि या बोलतात ते अगदी बरोबर आहे. मला वाटतं तू फक्त इथे यांच्यासमोर बोलण्यापेक्षा ना गावातल्या अनेक लोकांसमोर बोलायला हवंस. माझी काहीच हरकत नाहीये. लोकांका बोलवायची जबाबदारी मी घेतो. हा आणि आपल्या महिला मंडळात पण सांगू भया. हो पण परब काका, कुबल काका, लोकांना बोलवायला हे सगळं ऐकायला तुम्ही सुद्धा पुढाकार घ्या. घेतो घेतो. घेताव घेताव. अनन्या हिया मुझी अनन्या. नमस्कार गावकरी मंडळी. आज आपल्यासमोर व्यसनमुक्ती केंद्रातले काही कार्यकर्ते आलेले आहेत. ते आपल्याला मार्गदर्शन करतील. या. ए यावा रे यावा. ए आज घे ये रे. सरपंच साहेबांनो नमस्कार. बसा बसा. काय काय बसा बसा. तू आता काय मागतो बस. येवा येवा. अनन्याताई, प्राजक्ताताई येवा. नमस्कार. नमस्कार. या या हाय बसा हाय बसा. हा नमस्कार. बसा. येवा येवा. बस गो बस. हा. बहिणीनं बसा हो. हळू. हा तर मी सरपंचांका विनंती करते की त्यांनी अनन्याक आणि प्राजक्ताताईंका गुलाबाचं फूल देऊन त्यांचा स्वागत करावा. काय? बसा बसा येवा बसा. बसा बसा.
गावकऱ्यांनी आपल्या भल्याच्या 4 गोष्टी सांगू. हैता अनन्य अभ्यंकर हय आपल्या गावातीला. परव वहिनींनी त्याका आमंत्रित केलेला. अनन्या ह्या लोकांका म्हणजे तुमच्या सगळ्यांका आपली माणसा समजान मदत करणारा एक हुशार पोरग्या. तुम्ही त्याका हाक मारलास नि ती तुमच्या मदतीक धावून येणार नाही असं होऊचय नाही. म्हणान आज ती आपल्या समोर व्यसन मुक्ती या विषयावर भाषण करणार. तसेच त्याच्या वांगडा त्याचा आत्या प्राजक्ता अभ्यंकर सुद्धा इलेला. हाय त्या प्राजक्ता ताई हत ना त्या कलाकार हत. तमाशा कलावंतांसाठी सामाजिक कामा करतात. म्हणान मी गावकऱ्यांच्या वतीनं त्यांचा स्वागत करते. मी परव वहिनींका विनंती करते की त्यांनी 2 शब्द बोलून आपला मनोगत व्यक्त करावा. या. सगळ्यांना नमस्कार करते. तर व्यसन नि व्यसन आपली माणसं व्यसन करतात, दारू पितात ना, त्यांका आणि त्यांच्या व्यसनाक व्यसन घालणं ह्या आपला परम कर्तव्य हा. समजलास? तुम्ही म्हणतलास आमचे हे काय सुधरायचे नाही, हे काय सुधरायचे नाही म्हणून तुम्ही त्याच्यावर पाणी सोडतलास, त्याचा विषय सोडून देतलास. ह्या करायचा ना, ह्या केलास तर ते चौकूर उधळतले म्हणून तुमका सगळ्यांका सांगते, लक्ष देऊन ऐका. त्यांचो कासरो असो हातात घट धरून ठेवूक होयो. म्हणजे आपण काय बैल असा? अरे फक्त आपण नंदी बैलासारखी मान हलवायची, एवढी हलवू नको, तिरपात मान. हो काय चालला हा तुमचा? मी हाय बोलतोय ना. हुशार झपड खट्याळ आमची कन्या, हा घरातील गणिते सोडवित चुटकीने लावण्या. लय भारी सूरत न्यारी, घरी दारी हणशी